नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा हा पार्थला फोन करतो आणि बोलतो सासू सुनांमध्ये काहीतरी खिचडी पकत आहे. तेव्हा पार्थ हा बोलतो, हो मला सुद्धा ऐकायला आले काहीतरी घरामध्ये कार्यक्रम ठेवणार आहे. त्यावेळेस जीवा बोलतो, आपण सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये जायचं. तेव्हा पार्थ म्हणतो, आपण कसं जायचं, पुरुषांना त्यामध्ये यायला अलाउड नाही. तेव्हा जीवा काहीतरी सुचवतो आणि आणि ते दोघेही ते मंगळागौरच्या कार्यक्रमामध्ये जातात व त्यांनी साडी नेसलेल्या असतात आणि काव्या पार्थ बरोबर व जीवा नंदिनी बरोबर फुगड्या खेळत असतो. नंदिनी आणि काव्या त्यांना ओळखून घेतात व त्यांचे पदर वर करतात. तेव्हा बघतात तर काय, पार्थ व जीवा दोघेही साड्या घालून तिथे आलेले असतात. सगळ्या बायका या हसायला लागतात. तेव्हा नंदिनी बोलते, तुम्ही दोघे इथे काय करताय. तेव्हा जीवा व पार्थ म्हणतो की आम्हालाही तुमच्याबरोबर डान्स करायचा आहे व नंदिनी बोलते, नाही पुरुषांना यामध्ये हा खेळ पुरुषांचा नसतो. त्यावेळेस ते तिथून निघून जातात व नंतर थोड्या वेळाने दोघेही कॅमेरेमॅन बनून परत तेथे येतात व तेव्हा मानिनीचे फोटो काढू लागतात. मानिनीला आई आई बोलू बोलू तिचे फोटो घेतात. तर बायका बोलतात, मानिनी हे आई आई तर बोलतायत पण यांचं लक्ष बायकांकडे आहे. तेव्हा जीवा म्हणतो, अगं आई असं काय करतेस, तुझे फोटो काढण्यासाठी बाबांनीच आम्हाला इथं पाठवलं. आई तू खूप सुंदर दिसते. असे ते दोघे जण आईशी गोड गोड बोलू लागतात. त्यावेळेस मानिनी बोलते, तुम्ही दोघे इथून निघा, नंतर तुमच्याकडे मी बघते आल्यावर. त्यावेळेस पार्थ व जीवा तिथून निघून जातात. तर पुढील येणाऱ्या भागामध्ये परत पार्थ व जीवा त्यांच्यामध्ये जाणार का हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.